नमस्कार. दिवाळी आली की सगळीकडेच उत्साहाचं वातावरण असतं नाही का? आणि या दिवाळीतला दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. हा दिवस फक्त दिवे लावण्याचा नाहीये. याच्यामागे एक जबरदस्त गोष्ट दडली आहे. तर मग हा दिवस इतका खास का आहे? चला जाणून घेऊया. अच्छा, एक गोष्ट नक्कीच अनेकांच्या मनात आली असेल की नरक चतुर्दशीलाच पहाटे पहाटे उठून अंघोळ का करायची? ही परंपरा नेमकी आली कुठून? तर हे फक्त एक धार्मिक काम नाहीये. यामागे शौर्य आणि विजयाची एक खूप मोठी कहाणी आहे. तर मग ही कथा आहे तरी कोणाची? या प्रथेचं मूळ सापडतं आपल्याला एका पौराणिक कथेत. आणि ही गोष्ट आहे एका अशा राक्षसाची की ज्याच्या नावावरूनच या दिवसाला ओळख मिळाली. तर हा राक्षस होता नरकासूर. पौराणिक कथा सांगतात की तो प्रचंड शक्तिशाली आणि क्रूर होता. त्याला काही वरदानं मिळालेली होती आणि त्यामुळे तो इतका उन्मत्त झाला होता की त्याच्या ताकदीने त्याने सगळीकडे अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आणि त्याचा अत्याचार इतका वाढला की विचारू नका. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ म्हणजे तिन्ही लोकांमध्ये त्याने दहशतीचं राज्यच निर्माण केलं होतं. सगळीकडे फक्त निराशा आणि भीती, दुसरं काहीच नाही. पण म्हणतात ना, प्रत्येक अत्याचाराचा अंत असतोच. अखेर हे सगळं थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराला आव्हान दिलं. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि याच युद्धात त्यांनी नरकासुराचा वध केला आणि सगळ्यांना त्याच्या त्रासातून सोडवलं. आणि माहितीये, हा दिवस कोणता होता? हा दिवस होता कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातली 14वी तिथी म्हणजे चतुर्दशी. आणि म्हणूनच नरकासुराचा वध झाला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं नाव पडलं. बघा किती सरळ संबंध आहे. बरं, ही तर झाली पौराणिक गोष्ट. पण मग या कथेचा आज आपण जे सण साजरे करतो, जे विधी करतो, त्याच्याशी काय संबंध? चला तर मग बघूया ही कथा आपल्या परंपरांमध्ये आजही कशी जिवंत आहे. तर ह्या दिवसाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंगस्नान. म्हणजे काय? तर पहाटे लवकर उठायचं आणि उठणं नावाचं एक खास सुगंधित चूर्ण असतं, ते लावून अंघोळ करायची. याने शरीर आणि मन दोन्ही एकदम फ्रेश होऊन जातं. आणि यामागे खूप खोल विश्वास आहे. असं मानतात की ही काही साधीसुधी अंघोळ नाहीये. याने आपल्या शरीरातली आणि मनातली सगळी नकारात्मकता, सगळी नेगेटिव्हिटी निघून जाते. शरीर शुद्ध होतं आणि मन एकदम प्रसन्न होतं. अच्छा, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. या अभ्यंग स्नानाला अजून एक नाव आहे, यमस्नान. आता नावावरूनच लक्षात आलं असेल, याचा संबंध थेट मृत्यूची देवता यमराजाशी आहे. यामागचा विश्वास असा आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी हे खास स्नान केलं ना, तर मृत्यूनंतर यमलोकात होणाऱ्या त्रासांपासून आपलं रक्षण होतं. या श्रद्धेमुळे या पहाटेच्या अंघोळीला एक वेगळंच आध्यात्मिक महत्त्व मिळालं आहे. तर मग या दिवशी काय काय केलं जातं? बघा, सगळ्यात आधी अभ्यंगस्नान, जे शुद्धतेचं प्रतीक आहे. मग अंधार घालवण्यासाठी घराच्या दारात, अंगणात दिवे लावले जातात. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि देवी लक्ष्मीची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आणि हो, काही ठिकाणी तर वाईटावरच्या विजयाचं प्रतीक म्हणून नरकासुराच्या पुतळ्याचं दहनसुद्धा करतात. ठीक आहे, हे सगळे विधी तर झाले. पण या सगळ्याच्या मागे एक मोठा अर्थ दडलेला आहे. या सणाचा खरा खोल अर्थ काय आहे? चला तो समजून घेऊया. हे अगदी सोपं आहे बघा. नरकासुराचं राज्य म्हणजे अंधार, पाप, वाईट गोष्टी आणि भगवान श्रीकृष्णांचं विजय म्हणजे प्रकाश, पुण्य, चांगल्या गोष्टी. थोडक्यात काय, तर चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय आणि तोही कायमचा. तर मग नरक चतुर्दशी एवढी महत्त्वाची का आहे? कारण एकतर इथूनच खऱ्या अर्थाने दिवाळीच्या मोठ्या सेलिब्रेशनला सुरुवात होते. दुसरं म्हणजे हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सण आरोग्य, स्वच्छता आणि आनंदाचा उत्सव आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करूया. श्रीकृष्णाने बाहेरच्या नरकासुराला तर मारलं, पण या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या आतल्या, मनातल्या कोणत्या अंधारावर विजय मिळवू शकतो? मग तो राग असेल, द्वेष असेल किंवा कोणतीही वाईट सवय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?